स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो. मजेत आहात ना आपण? आजच्या भागामध्ये आपण एक सुभाषित पाहणार आहोत. सुभाषित असं आहे, काकः चेष्टा बको ध्यानम श्वानम निद्रा तथैव च अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. आजच्या विद्यार्थ्यांनी खरोखरच लक्षात ठेवावं असं हे सुभाषित आहे, कारण ते शेवटचे 2 शब्द आहेत ते महत्वाचे आहेत. विद्यार्थी पंचलक्षणम, म्हणजे विद्यार्थ्याची ही 5 लक्षणं आहेत. तो खरा विद्यार्थी आहे, ज्याला खरंच ज्ञान प्राप्त करायचंय, विद्या प्राप्त करायचे, त्याच्यासाठी ही 5 लक्षणं महत्वाची आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं असलं पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. कसं सांगितलंय? काही प्राण्यांच्या उदाहरणातून सांगितलंय बघा. काकः चेष्टा, चेष्टा म्हणजे प्रयत्न. कशाप्रमाणे? काकः, कावळ्याप्रमाणे प्रयत्न. म्हणजे कावळा बघा, एकदा आला की त्याला जर काही गोष्ट मिळाली नाही तो पुन्हा येतो, सारखा पुन्हा येतो. तसं विद्यार्थ्यांनी ज्ञानासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. काकः चेष्टा. बरं, पुढचं म्हटलंय बको ध्यानम. बक म्हणजे बगळा. बगळ्यासारखं ध्यान असलं पाहिजे, म्हणजे बगळ्यासारखं सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. बगळा आणि मी पाण्यात उभा राहतो, तो एका पायावरती ध्यान केलेले आहे, ध्यान करत असणाऱ्या एखाद्या ऋषीप्रमाणे दिसतो, पण त्याचं लक्ष मात्र सगळीकडे असतं. केव्हा त्याला मासा दिसला की तो पटकन चोच मारून तो मासा उचलतो. तसं विद्यार्थ्याचं ध्यान, लक्ष हे सगळीकडे असलं पाहिजे. श्वानम निद्रा. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे. म्हणजे काय? कुत्रा बघा, जरासा आवाज झाला की लगेच जागा होतो, जरी झोपलेला असला तरी. तसंच विद्यार्थ्याची निद्रा ही तशीच असली पाहिजे. विद्यार्थी हा सतत नेहमी जागरूक असला पाहिजे. तथैवच, त्याचप्रमाणे आणखीन कुठली आवश्यकता आहे विद्यार्थ्यासाठी? अल्पाहारी. विद्यार्थ्यांनी नेहमी थोडं खाल्लं पाहिजे. अल्प, थोडं. विद्यार्थ्यांनी जास्त खाऊन झोपायचं नाहीये, थोडं खायचंय, अल्पाहार. आणि पुढचं महत्वाचं आहे गृहत्यागी. आता गृहत्यागी म्हणजे मी असं म्हणणार नाही, गृहत्यागी शब्दाचा खरा अर्थ असे की ज्यांनी गृहाचा, आपल्या घराचा त्याग केलेला आहे. पण अर्थ असा या ठिकाणी की वेळ प्रसंग पडल्यास त्याला जरी घराच्या बाहेर राहून जरी विद्यार्जन करायचं असलं तरी ते त्यांनी केलं पाहिजे. तेव्हा या 5 गोष्टी ही का विद्यार्थी पंचलक्षणम, ही खऱ्या विद्यार्थ्याची, ज्याला खरोखर विद्या मिळवायची, त्याच्यासाठी ही 5 गोष्टी या आवश्यक आहेत. आज इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्या. जय तू संस्कृत.